जय शिवराय मित्रांनो, मी आत्ता उभा आहे घनगड किल्ल्यावर. तर लोणावळ्यापासून एक तासाभराच्या अंतरावरती हा किल्ला आहे. कालच आम्ही कोरीगड केला, तो सुद्धा अगदी जवळच आहे इथून सुद्धा आणि लोणावळ्यापासून सुद्धा. तर आत्ता त्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. किल्ल्यावरती ज्या वेळेला आपण वरती येतो, पहिल्या किल्ल्याच्या दरवाजातून आतमध्ये 2 बुरुजांमधून उजव्या बाजूला ज्या वेळेला आपण टर्न घेतो, तर तिथे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं. मंदिर किती लोकांना माहीत आहे माहीत नाही, पण मंदिराच्या बाजूला असलेली ही जी शिळा आहे, हा जो दगड आहे, जो आता एवढ्या याच्यात दिसणार नाही व्यवस्थित, सण पण येतोय, हे पहा, हा जो दगड आहे हा वरती आहे. आणि हा खूप साऱ्या रील्समध्ये किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही पाहिला असेल. पण देवीचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं, कारण मूर्त जी आहे ती अतिशय सुंदर आहे, काळ्या रंगामध्ये खूप सुंदर आहे. मूर्तीच्या थोडं बाजूला या ठिकाणी शेंदूर दिसतोय, हे हां ओके, एक मिनटं, हा दिसतो, हां ओके, हां ठीक आहे, या ठिकाणी शेंदूर दिसतोय. त्या ठिकाणी आणखीन एक अननोन देवता आहेत, नाव माहीत नाही आपल्याला म्हणून, ठीक आहे. आणि बाजूने रस्ता गेलेला आहे, तर हा रस्ता जो आहे हा निसर्डी वाट आहे. पण पुढे गेल्यानंतर वायर लावलेली आहे चढण्यासाठी, कारण तो डिफिकल्ट पॅच आहे थोडासा. सो वायरनी 100% सेफ्टी येते. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं, ठीक आहे. गेले तर जपून जा, नाहीतर कारण की खरंच ते थोडंसं डिफिकल्ट आहे. का तर बाजूला दरी आहे, पाय सरकला नाही पाहिजे एवढी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर अजून किल्ला आमचा बघायचा बाकी आहे, पण या किल्ल्याचा व्लॉग मी लवकरच घेऊन येणार आहे. तर स्टे ट्यून, नक्की पहा. टेक केअर, बाय बाय.